आमदार अधिकारी यांच्या आदेशाला रेती तस्कर यांच्याकडून सुरुंग लावून खडकपूर्णाच्या महामार्गावरील प्रवेशद्वारातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक बोटीद्वारे होणाऱ्या रेती उपशाकडे जलसंपदा विभाग बुलढाणा यांचे आर्थिक व्यवहारातून दुर्लक्ष. गेल्या 15 वर्षापासून खादीची राजकीय किनार असलेल्या लोकप्रतिनिधींमुळे निर्ढावलेले खडकपूर्णा नदीपात्रातील आणि धरणातील अवैध रेती उपशामुळे सिंदखेड राजा विधानसभा क्षेत्रासह मेहकर, लोणार, चिखली, बुलढाणा तालुक्यातील अवैधरित्या रेती वितरण करणारे विना नंबरचे टिप्पर भरधाव वेगाने वाहतूक करत असल्याने अनेकांचे जीव गमावले. तर अंधेरा पोलीस स्टेशन हद्दीत पाडळी शिंदे येथे उभ्या ट्रॅक्टरला उडवून ट्रॅक्टरचे 2 तुकडे केले. एवढी जबरदस्त धडक मारली. हीच घटना माणसांनी भरलेल्या वाहनाबद्दल झाली असती तर अंदाज बांधणं कठीण झाले असते. हा सर्व प्रकार लक्षात घेता आमदार मनोज कायंदे यांनी सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाची अधिकारी मीटिंग लावून पोलीस उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांना सक्त आदेश अवैध रेती संदर्भात सूचना दिल्या. एवढेच नाही तर उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी रेती चोरी थांबविण्यासाठी समन्वय मीटिंग घेतली. मात्र त्याचा असर शून्य. प्रहार सुद्धा खडकपूर्णा नदीपात्रातील आणि धरणातील अवैध रेती उपशावर झालेला दिसत नाही. याउलट अधिक जोमाने वेगाने ते देऊळगाव मही दरम्यान असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाकडे जाणाऱ्या प्रवेशद्वारातून होणारी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेती वाहतूक सुरू आहे. वाहतुकीची वेळ ही सकाळी 4 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत. येथून 300 ते 400 टिप्पर जातात तर धरणातील 30 ते 40 बोटी प्रत्येकी 20 ब्रास उपसा करून या वाहनाला पुरविते. त्यामुळे प्रवेशद्वार, रस्ता आणि महामार्ग हा ओली माती रेतीने चिखलमय होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे. खाकीत मळ वाढल्याने वर्दीची कर्तव्याबाबत हमदर्दी पुष्कळ कमी झाली आहे. त्यामुळे आमदार उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाला सुरुंग लागलाय असं सध्या परिस्थितीवरून दिसतेय. प्राईम मीडिया 24 साठी प्रभाकर माटे, देऊळगाव, राजा, बुलढाणा.